नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी येते ती कोकणातून भाजपचे आमदार नितेश राणे हे कोर्टासमोर शरण येणार आहेत. पुढच्या अवघ्या काही मिनिटांमध्ये नितेश राणे कोर्टात शरण येतील. जिल्हा सत्र न्यायालयात नितेश राणे हे पोचतील. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्गच्या सत्र न्यायालयानं फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. पण उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा सिंधुदुर्गच्या सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्यानं नितेश राणे आता सिंधुदुर्गच्या सत्र न्यायालयात सरेंडर होणार आहेत अशी माहिती समोर येते. सिंधुदुर्गच्या सत्र न्यायालयानं नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन याआधीच फेटाळून लावलाय. त्यामुळे नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण 111 पानांचा हा त्यांचा अर्ज होता. पण उच्च न्यायालयाकडून सुद्धा त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे अखेर नितेश राणे यांनी सिंधुदुर्गच्या सत्र न्यायालयामध्ये सरेंडर होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. कोकणातल्या राजकीय घडामोडी झपाट्यानं बदलत आहेत आणि ही कालची संग्रहित दृश्य, पण ही किंवा याहीपेक्षा आणखीन वेगळी दृश्य आज कदाचित पाहायला मिळू शकतात. ही कालची दृश्य आहेत जेव्हा न्यायालयाच्या बाहेर नितेश राणे आले. पुढे पोलिसांनी त्यांची गाडी अडवली आणि काल मोठा गदारोळ झाला. वातावरण काहीसं तणावाचं झालं होतं. आज थोड्याच वेळात आपल्या घरून नितेश राणे बाहेर पडतील आणि न्यायालयामध्ये शरण येतील असं कळत आहे. अर्थातच नितेश राणे यांच्याकरता त्यांचे वकील सतीश माने शिंदे आणि वकिलांची फौजसुद्धा सिद्ध आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, नितेश राणे यांचे जे वकील आहेत संग्राम देसाई, हे थोड्याच वेळापूर्वी त्यांचा हा होम बंगला जो आहे कणकवलीमध्ये, त्या बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. कार्यकर्ते देखील हळूहळू जमायला लागलेले आहेत. जर तुम्ही पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी जी माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ वकील आहे सतीश माने शिंदे यांनी कळवलेलं आहे की नितेश राणे यांनी जो मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज केला होता, तो जामीन अर्ज जो आहे त्यांनी मागे घेतलेला आहे आणि आता खडकोली कोर्टामध्ये शरण द्यायचं याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाते. त्यानुसार जे प्रक्रिया आहे किंवा जो सगळा भाग आहे शरण जाण्याचा, त्याची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आतमध्ये पूर्ण केली जाते. हा सगळा भाग घेता थोड्याच वेळामध्ये नितेश राणे जे आहेत हे कणकवली कोर्टामध्ये शरण होण्याकरता जाणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर जी प्रक्रिया ती पूर्ण केली जाते. त्याचबरोबरीनं जेव्हा नितेश राणे हे बाहेर येतील त्यावेळेस नितेश राणे हे प्रसारमाध्यमांशी चर्चा करणार आहेत, प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत आणि हे सगळा जो चर्चेचा भाग जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर ते कोर्टामध्ये स्वतःला हजर करणार आहेत आणि कोर्ट नेमकं त्यांना काय कोर्टात कस्टडी घेऊन पोलिसांना त्यांची कोठडी देतं की कशा पद्धतीनं पुढची प्रक्रिया असेल ही थोड्या वेळात कोर्टाला स्पष्ट होईल. अजित, काल आणि परवा साधारण दुपारच्या दरम्यान म्हणजे 3:15 ते 3 दरम्यान न्यायालयामध्ये सुनावणी झाली होती आणि साधारण न्यायालयाचं कामकाज हे 5, 5:30, 6 पर्यंत चालतं. त्यानंतर काही न्यायालयाचं कामकाज चालत नाही. आता 3 वाजून गेलेले आहेत. आणखीन समजा एक अर्ध्या तासाने नितेश राणे जर का न्यायालयात सरेंडर झाले म्हणजे शरण आले तर पुढची प्रक्रिया काय असेल? पुढची प्रक्रिया आम्ही नुकतंच वकिलांच्या पोलिसांनी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं की पुढची प्रक्रिया जी आहे ती ज्या कोर्टात शरण येतील हे शरण आल्यानंतर जे पुढची प्रक्रिया पोलिसांना त्यांच्या ताब्यात दिलं जाईल किंवा त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली जाईल आणि पुन्हा जामीन अर्ज तो केला जाईल, त्याच्यावर सुनावणी होईल. पण आत्ताच्या घडीला जसं कळतंय की नितेश राणे यांना कशा पद्धतीनं पुढच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं किंवा जी प्रक्रिया आहे ती कशी पार पाडायची हे महत्वाचं आहे. कारण का नितेश राणे हे न्यायालयामध्ये शरण आले आणि त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयातून देखील जामीन अर्ज मागे घेतलेला आहे. त्यामुळे ते पुन्हा सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये जामीन अर्ज करतात का, तत्पूर्वी त्यांना पोलिसांची कोठडी मिळते का त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवावं लागतंय हे न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होईल. बर अजित, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.
आणि आता बोलूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे मुंबईतली. मुंबईमध्ये प्रभागांची पुनर्रचना करताना भाजपच्या नगरसेवकांच्या वॉर्डाची रचना बदलण्यात आली. यावर भाजपच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी 236 वॉर्डांची पुनर्रचना करण्यात आली आणि त्याचं प्रारूप जाहीर करण्यात आलं. यामध्ये सर्वच जुन्या 1 ते 227 वॉर्डांमध्ये मोठी उलथापालथ झाली. या पुनर्रचनेमध्ये सर्व प्रभागांचे क्रमांकसुद्धा बदलले आहेत. त्यांच्या सीमारेषासुद्धा बदलल्या आहेत. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांमध्ये मोठी धाकधूक निर्माण झाली आहे. निवडणुकीला सामोरं जाताना सर्वच राजकीय पक्षांना आता नव्यानं डावपेच आखावे लागणार आहे. या पुनर्रचनेवर भाजपकडून सर्वाधिक हरकती आणि सूचना नोंदवल्या जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या वतीने प्रभाकर शिंदेजी आपल्याशी बोलणार आहेत. खरं तर कुठेतरी वॉर्ड्सच्या बाबतीत तोडफोड झाली असा आरोप भाजपने केलेला होता. तुमचं काय म्हणणं? नाही, आरोप नाही, आम्ही वस्तुस्थिती सांगितली. अनेक ठिकाणी वार्ड सगळ्या प्रथा नियम वगैरे बदलून तोडलेले आहेत. मुलुंडमध्ये जर आपण बघाल तर माझा जो प्रभाग आहे, पूर्वीचा प्रभाग क्रमांक 106 आणि आताचा प्रभाग क्रमांक 109, खरं तर रेल्वे रूळ, मोठे ब्रिज, नाला किंवा हमरस्ता असं धरून खरं तर प्रभागांची पुनर्रचना होत असते. पण यावेळेला तुम्ही जर बघाल तर माझा विभाग हा रेल्वे रूळ ओलांडून पश्चिमेला घेऊन गेलेले आहेत आणि मुलुंडचे 6 वार्ड फोडलेले आहेत. त्याच्यामुळे या विषयावर हरकती नोंदवण्यासाठी नगरसेवकांची आमची आता बैठक आहे. याचं कारण प्रथमदर्शनी एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करण्यासाठी ह्या वार्डाची फोडाफोडी झालेली आहे आणि त्याच्यावर हरकती आम्ही नोंदवणार आहोत. खरं तर आज महापौरांना सुद्धा याच विषयी आम्ही विचारणा केलेली होती. तेव्हा त्यांनी म्हटले की 2017 मध्ये तुम्ही तोडफोड केली होती का, तोच आभास तुम्हाला आत्ता होतोय का, आणि आव्हानांसाठी आम्ही तयार आहोत. त्यांचा सुद्धा वॉर्ड फोडला आहे किंवा त्याचे 3 भाग झालेत असं त्यांनी म्हटलंय. आव्हानासाठी सगळेच तयार आहेत, भारतीय जनता पक्ष सुद्धा तयार आहे. पण महापौरांनी एक लक्षात घ्यावं की 2017 साली महापौर आणि त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाच्या सोबत होता आणि त्यावेळेला हरकती घ्यायला कुणीही अडवलं नव्हतं. त्यावेळेला जर हरकती नोंदवल्या असत्या तर त्याचंही स्वागत झालं असतं. खरं तर लोकशाही मार्गाने ज्या प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत त्या तुम्ही तेव्हा केल्या नाहीत. आम्हाला त्या आता करायच्या आहेत, त्या आम्ही करू. असं आहे की लोकसंख्येचा आधार जर धरला तर जनगणना झालेलीच नाही ना. आमचा सुरुवातीपासून तोच मुद्दा आहे की 2011 साली जनगणना झालेली आहे, त्याच्यानंतर जनगणना झालेली नाही आणि त्याच्याचमुळे हे सगळे मुद्दे चर्चेला येतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा पाहूयात नेमके किती आक्षेप कोणाकडून कसे नोंदवले जात आहेत. बातमी आहे पुण्यातून. पुण्यामध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या संदर्भात माहिती दिली. मनपात निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो. 16 नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकदसुद्धा वाढणार आहे. मनपा निवडणूक स्वबळावर लढण्यास आपण सज्ज असून 122 नगरसेवक निवडून येतील असा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. तिकडे पुण्यामध्ये निवडणुकीच्या आधीच भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आलेत. आता भाजपनं सुद्धा राष्ट्रवादीला प्रतिआव्हान दिलंय. राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक हे भाजपच्या संपर्कात असल्याचा उलटा दावा भाजपच्या शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला. राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडण्याआधीच आम्हीच राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडू असा त्यांचा दावा आहे. आता आपल्यासोबत स्वतः भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आहेत. मला सांगा मुळीक सर, राष्ट्रवादीने प्रभाग रचना करून घेताना त्यांच्या सोयीची करून घेतली असा एक आरोप आहेच तुमचा, आणि पुन्हा आता नगरसेवक फोडण्याचं त्यांचं दावे होत आहे. त्यांनी तसं जाहीर खुला गौप्यस्फोटच केलं. प्रशांत जगतापांनी आतापर्यंत जेवढे दावे केले त्यांचे सगळे दावे फोल ठरलेले आहेत. आणि आता थेट जाऊयात कणकवलीत. नितेश राणे हे सत्र न्यायालयात सरेंडर होण्यासाठी घराच्या बाहेर आलेले आहेत. ते काय बोलतात आपण ऐकूयात. कुठे निघाला बोला सर. काल माननीय सेशन कोर्टने जी काही जजमेंट दिलेली आहे त्या जजमेंटच्या निकालाचा आदर ठेवून मी आता
सरेंडर होण्यासाठी जातोय. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण मी आज स्वतःहून कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी स्वतः सरेंडर होण्यासाठी जात आहे. दर ठेवून मी स्वतःच सरेंडर होण्यासाठी जात आहे असं त्यांनी म्हटलं आहे. अर्थात काल त्यांच्यासोबत वकील सतीश माने शिंदे होते, आज ते दिसत नाही आहेत, पण मूळ सर्वोच्च न्यायालयानं जो आदेश दिला होता त्याचं आता पालन नितेश राणे यांना करावं लागणार. आणि ही कोर्टाच्या परिसरातली दृश्य आहेत. पुढच्या काही मिनिटांमध्ये नितेश राणे आपल्या वकिलांचं इथे पोचतील. सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा त्यांना 10 दिवसांची मुदत दिली होती, ती 10 दिवसांची मुदत देताना सर्वोच्च न्यायालयानं त्यांना असं स्पष्टपणे म्हटलेलं होतं की आधी तुम्ही सत्र न्यायालयात जा, तिथे शरण या आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया ही पार पडेल. आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. नितेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा पुढच्या काही क्षणात त्यांच्या घरातून बाहेर पडतोय. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, आवाज येतोय? आपले प्रतिनिधी अजित मांढरे या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. काय काय नेमक्या घटना होतील आपण त्याच्याकडनं जाणून घेऊयात. पण ही कोर्टाच्या बाहेरची दृश्य आणि हा कोर्टाकडे जाणारा रस्ता, काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्यानंतर न्यायालयानं जे म्हटलं होतं की तुम्ही जिल्हा सत्र न्यायालयात जाऊन शरण या आणि मग तिथेच जामिनाच्या करता अर्ज करा, पण नितेश राणे हे जिल्हा सत्र न्यायालयात काल हजर झाले, पण ज्याला कागदोपत्री पूर्तता म्हणतात अशी कोणतीही कागदपत्रांची पूर्तता नितेश राणे यांनी काल सुरुवातीला केली नव्हती. न्यायालयाला शरण येत असताना कायदेशीर प्रक्रियेचं पालन करावं लागतं. अजित मांढरे आपल्या सोबत जोडले गेलेत. अजित, काय काय होणार आता? किती वेळात नितेश राणे पोहोचतील? पुढचा घटनाक्रम काय काय असेल? मिलिंद, आत्ताच नितेश राणे जे आहेत ते कणकवली कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळा सुनावणी सुरू होईल. शरण तिथे जाणार आहोत. हा सगळा भाग जो आहे हा पूर्ण झाल्यानंतर जे नेमकं त्यांना पोलीस कोठडी दिली जाईल, कोर्ट कोठडी दिली जाईल ते स्पष्ट होईल. या सगळ्या राहतात आम्हाला हिअरिंगला त्यामुळे ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे. नितेश राणे हे कोर्टात पोहोचलेले आहेत. कोर्टाच्या आवारात ते आपण ही दृश्य पाहतो आहोत. कोर्टात आत गेलेले आहेत त्या इमारतीत. विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, पोलीस बंदोबस्तात स्वाभाविकपणे वाढ करण्यात आली असेल? हो, निश्चितपणे सर. ज्या पद्धतीत नितेश राणे आता काही वेळापूर्वी समजलं की कणकवली न्यायालयात हजर होणार आहेत आणि न्यायालयात हजर होणार ही गोष्ट समजतात कणकवली पोलीस स्टेशनचे जी राखीव पोलीस फोर्स होती, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आरसीपी असेल किंवा इतर रिझर्व्ह फोर्स होत्या, त्या सगळ्या कणकवली न्यायालयाच्या दिशेने रवाना झाल्या आणि आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. न्यायालयाचं जे गेट आहे हे देखील बंद करण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वी नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई असतील, राजू परोळेकर असतील, राजेंद्र रावराणे असतील किंवा उमेश सावंत असतील, हे देखील काही वेळापूर्वी पोहोचले आणि नुकतेच आमदार नितेश राणे हे देखील आता न्यायालयामध्ये हजर झालेले आहेत. कडेकोट पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात ठेवण्यात आलेला आहे. बर, हां अजित, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत. विशाल सुद्धा आपल्यासोबत आहे. विशाल, जिल्ह्याच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आले. एसपींनी काही अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेतले जिल्ह्यात, संभाव्य काही गोष्टी लक्षात घेता? अजित, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला गेलेला आहे. आतापर्यंत सर्व सुनावणीला प्रसारमाध्यमांना आतमध्ये सोडलं जायचं, पण ह्या सुनावणीला पोलीस जे आहेत ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आतमध्ये सोडत नाहीयेत. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना बाहेर इथे थांबायला सांगितलेलं आहे. पण मुळात मुद्दा असा आहे की हा निर्णय जो आहे तो कोर्टाचा आहे का हा निर्णय पोलिसांचा आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे. आतमध्ये नितेश राणे गेलेले आहेत आणि इथे कणकवली पोलीस स्टेशनचे काही वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आतमध्ये जाऊ शकत नाही. तर आपण पूर्ण पाहिलं तर सुनावणी काय होते, त्या पोलीस अधिकाऱ्यांची बातचीत करता येईल? त्यांचं काय म्हणणं आहे? ते का सोडत नाहीयेत माध्यमांच्या प्रतिनिधींना आत? नक्कीच
सर साहेब गोपटे सर पोलीस अधिकारी आता बोलण्यापासून टाळत आहेत. त्यांचं म्हणणं जे आहे ते स्पष्ट करत नाहीये. पण हे पाटील साहेब प्रसार माध्यमांना आतमध्ये का दिलं जात नाहीये? दादासाहेब कोर्टाची ऑर्डर आहे प्रसार माध्यमांना बाहेर ठेवायची. कारण काय आपण प्रसार माध्यमांना बाहेर ठेवलं पाटील साहेब? अतुल जाधव नाव आहे साहेबांचं. जाधव साहेब काय म्हणजे नेमकं कारण काय आहे की कशा पद्धतीनं जे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आहेत त्यांना बाहेर ठेवण्यासाठी आपल्याला कोर्टाचे आदेश आहेत? आदेश आहे का तुम्हाला? SP राजेंद्र दाभाडे यांनी सांगितलंय का असं? नेमके न्यायालयाचे तसे आदेश आहे माध्यमांना बाहेर ठेवा म्हणून. मग तुम्ही का माध्यमांना का अडवलं जात आहे? आपण पाहिलं असेल प्रश्नाची उत्तरं जी आहे ती दिली जात नाहीयेत. मात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना कॅमेरामॅनना न्यायालयाच्या आवारात देखील जाऊन दिलं जात नाहीये. आपण पाहिलं असेल की सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, अनेक जिल्हा सत्र न्यायालय असतील, सगळ्या न्यायालयामध्ये जे प्रतिनिधी आहेत त्यांना कव्हर करण्याकरता आतमध्ये काय नेमकी प्रोसिडिंग होते हे कव्हर करण्याकरता सोडलं जातं. नाही अजित, काल एक शब्द वापरला होता सरकारी वकिलांनी. या न्यायामध्ये बरोबर अजित, काल एक सरकारी वकिलांनी शब्द वापरला होता, ओपन कोर्टात ऑर्डर दिली. सरकारी वकीलच बोलत होते. बरोबर आहे मिलिंद, सरकारी वकीलच बोलत होते की सरकारी वकिलांनी कोर्टात हे देखील म्हटलं होतं की जर पोलिसांचा तपास चुकीचा असेल तर मी स्वतः या पोलिसांच्या विरोधामध्ये जाऊन त्या ठिकाणी माझी भूमिका मांडेन. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर पोलीस जे आहेत हे आतमध्ये नेमकं काय घडतंय हे बाहेर लोकांना कळू नये याकरता पूर्ण प्रयत्न करतात. एक प्रकारे हा यांचा दबाव आहे का असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. SP राजेंद्र दाभाडे त्यांच्याशी वारंवार आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, अनेकदा संपर्क केला होता, पण ते कधी संपर्क होऊ देत नाहीयेत. आणि इथे अतुल जाधव असतील, इथे वरिष्ठ अधिकारी असतील, हे कोणत्या परिस्थितीमध्ये आतमध्ये जाऊन देत नाहीये. आणि अधिकारी जे आहेत हे स्वतःचा आदेश जो आहे देऊन आतमध्ये जाऊन तिथे थांबलेले आहेत. जर तुम्ही पाहिलं तर हे नेमकं पोलिसांचं मी तुला थोडंसं थांबवतो. सुनावणीला आतमध्ये सुरुवात झालेली आहे, कारण काल परवाचा जर का आपण अनुभव पाहिला तर अवघ्या 10 मिनिटात सुनावणीला सुरुवात होते. फक्त तांत्रिक मुद्दे मांडायचे असतात, तेवढे मांडले की न्यायाधीश आपला निर्णय देतात. पुढच्या काही मिनिटात कदाचित नेमकं काय होणार शरण आल्यानंतर नितेश राणे आपल्याला कळेल. या बातमीवर आपलं बारकाईने लक्ष असेल. तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आपण पाहताय दुपारच्या बातम्या आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे नितेश राणे न्यायालयासमोर शरण आलेत. लेखी स्वरूपात त्यांनी न्यायालयात शरण येत असल्याचं पत्र दिलंय. पण त्याच वेळेला नितेश राणे आणि त्यांचे वकील आपापल्या मुद्द्यावरही ठाम आहेत. कोर्टासमोर शरण येताना अटक करू शकत नाही किंवा बेकायदेशीरपणे अटक करण्याचा प्रयत्न केला गेला मला, असा आरोप मात्र नितेश राणे यांनी न्यायालयाकडे निघताना माध्यमांशी जेव्हा बातचीत केली त्यावेळेला त्यांनी केला. आता कोर्टातल्या तांत्रिकता पूर्ण होत आहेत. नितेश राणे साधारण एक 8 ते 10 मिनिटापूर्वी कोर्टात पोहोचले. नितेश राणे यांच्या वकिलांच्या वतीनं न्यायाधीशांच्याकडे शरण येत असल्याचा लेखी स्वरूपातला औपचारिक अर्जसुद्धा सादर करण्यात आला. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. Budget super exclusive